नमस्कार. लोकसत्ता लाईव्हच्या चित्रपट समीक्षेमध्ये आपले स्वागत. गुरु गुरु म्हणजे साऊथ इंडियन थाली. दक्षिण भारतीय जेवणाच्या थालीमध्ये ज्या प्रकारचे अनेक पदार्थ असतात, अनेक वाट्या असतात, तसा या चित्रपटाचा प्रकार झालेला आहे. हे एक महामनोरंजन आहे. सगळं याच्यामध्ये संगीत आहे, विनोद आहे, नाट्य आहे, हाणामारी आहे, जोरदार डायलॉगबाजी आहे, गंमत आहे. सगळ्याची भेसळ किंवा मिश्रण म्हणजे हा सिनेमा आहे. तरी वेगळ्या भाषेने बघितला तरीसुद्धा साऊथ इंडियन सिनेमाची आठवण येते. पण काय हरकत आहे, मराठीमध्ये देखील रावडी रावटेडसारखा अत्यंत नॉनसेन्स आणि जोरदार सिनेमा जर येत असेल तर मला वाटतं आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. चित्रपटाची सुरुवात अत्यंत आक्रमक आणि वेगवान आहे. मधल्या काळामध्ये चित्रपट थोडासा ढिला होत जातो. शेवटी परत एकदा पकड येते. काय आहे गुरु म्हणजे? गुरु हा सर्व गुणसंपन्न असा नायक आहे. मदतीसाठी धावतो, झोल करतो, लबाड्या करतो, त्यातून सुटतो आणि त्यातून सुटण्यासाठी म्हणून तो आपल्या गावी कोकणात जातो. आणि कोकणात गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की मानसिंग पवार हा त्या गावाचा विकास करण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटी करण्याच्या योजनेखाली गावकऱ्यांची पिळवणूक करत आहे. तर त्या पिळवणुकीविरुद्ध गुरु स्वतः उभा राहतो आणि गावकऱ्यांची त्याला साथ मिळते. हे या चित्रपटाचं मध्यवर्ती सूत्र आहे. थोडंसं परिचित आहे, थोडंसं अपेक्षित आहे, परंतु तरी देखील ह्या चित्रपटाची भट्टी अतिशय चांगली जमली आहे. हा चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. दिग्दर्शक संजय जाधव ह्याला आपण चेकमेटपासून पाहतोय, पुढे रिंगारिंगा आला. दुनियादारीपासून संजय जाधवनी काट टाकली आणि त्यांनी रसिकांना आवडतील, मॉबला पकडू शकतील अशा पद्धतीच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित केलं. गुरु हा त्याचपैकी एक आहे. तरी देखील असं सांगावंसं वाटतं की या चित्रपटाची लांबी थोडी कमी असती तर रंजक अधिक असती. अंकुश चौधरीने पूर्णपणे रुबाबामध्ये शानदारपणे अतिशय आत्मविश्वासाने गुरुची भूमिका साकारली आहे. उर्मिला कानेटकर भडक आहे तरी आकर्षक आहे. परंतु या चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय, चित्रपटाचा हिरो जर कोण असेल तर मुरली शर्मा. त्याची जी व्यक्तिरेखा आहे प्रचंड चीड आणणारी अशी आहे, परंतु त्या व्यक्तिरेखेमध्ये त्यांनी भरलेले रंग, संवादांचा केलेला वापर आणि एकूणच दाखवलेल्या एक्सप्रेशन यामुळे चित्रपटाला एक वेगळ्या प्रकारची अशी एक ताकद प्राप्त झालेली आहे. हा चित्रपट चोखंदळ रसिकांसाठी नाही तर टाळ्या आणि शिट्या वाजवणाऱ्या अशा प्रेक्षकांसाठी आहे. चित्रपटाला 3 स्टार.